महर्षी व्यासदेवांनी मानवी जीवनाचे सारच गीतेमध्ये सांगितले आहे. जीवनाला उपयोगी आणि समृद्ध करणारी तत्वे त्यांनी गीतेत नमूद केली आहेत आणि ती अगदी थोडक्यात व नेमकेपणाने विशदसुद्धा केली आहेत. यामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येकानेच आपल्या जीवनात पडताळून पाहावी, त्याचा अनुभव घ्यावा असे सांगितले आहे. तसेच गीतेमध्ये स्वधर्माचरणाला फार महत्त्व दिले आहे, म्हणजेच कार्य करण्यावर भर दिला आहे. या अध्यायात क्षेत्रज्ञाचे ज्ञान कसे करून घ्यावे याचे खूप सुंदर मार्गदर्शन त्यांनी केले आहे. आणि हे ज्ञान जाणणे म्हणजेच आत्मानुभवी होणे. तसेच या अध्यायात भगवंताने भक्त होण्यासाठी, भगवत भाव प्राप्त होण्यासाठीच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे वर्णनसुद्धा केले आहे. प्रकृती पुरुष यांचेही विश्लेषण केले आहे. आपण आत्मा आहोत याची शाब्दिक किंवा बौद्धिक जाणीव उपयोगाची नाही, तर हा अनुभव ध्यानाने, ज्ञानाने किंवा कर्मयोगाने घ्यायलाच हवा. तसा तो घेता सुद्धा येतो असे भगवंत सांगतात. म्हणजेच आत्मानुभूतीच्या पातळीवरून भगवंताचा अनन्य भक्त होता येते. तसा प्रयत्न प्रत्येकाने करायला सुद्धा हवा. प्रकृती पुरुष विवेचन करताना 13व्या अध्यायात ज्ञानदेवांनी द्वैत व अद्वैत यांचा समन्वय साधला आहे. यासाठी शिवशक्ती किंवा प्रकृती पुरुष यांचे तादात्म्य ते सांगतात. त्यासाठी आपल्याकडे शिवपार्वती, विष्णू लक्ष्मी अशी प्रकृती पुरुषांची तादात्म्यांची देवता रूपे आपण स्वीकारलेली आहेत. तसेच उपनिषदात सुद्धा गीतेप्रमाणेच ज्ञान व विज्ञान या दोन्ही गोष्टी जाणून घ्यायला हव्यात असे सांगितले आहे. केवळ ज्ञान किंवा केवळ विज्ञान माणसाची खरी उन्नती करू शकत नाही. यांचा समन्वय हवाच. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला विज्ञानासह ज्ञान सांगितले आणि ते सांगतात की तुझं ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. विविधता म्हणजेच प्रकृती आणि एकता म्हणजे आत्मा, यांचे अद्वैत असायलाच हवे. यासाठी ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिकेमध्ये म्हणजेच ज्ञानेश्वरी या ग्रंथात प्रकृतीच्या भव्य व जीवनस्पर्शी अशा रूपाचे सुंदर वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, प्रकृती हीच काम आहे, विद्या आहे, वाङ्मय आहे, नाद आहे, संगीत आहे, सर्व साकारतात हिचेच तर रूप आहे. जीवनातील सारी अंगोपांगे या प्रकृतीचे दृश्य स्वरूपच आहे. त्याचमुळे शब्द, काव्य, नाटक, नीती, तर्क, विवेक इत्यादी ज्ञानाची विविध अंगे निर्गुण निराकारास सगुण साकार करतात. ज्ञानदेवांनी तिला गुणमयी असे सुद्धा म्हटले आहे. तसेच हिचे सामर्थ्य खूप मोठे आहे, कारण ती जड देहाकडून सुद्धा कार्य करून घेते. जडातेही माजवी येचा माजू असं ज्ञानदेवांनी हिचे वर्णन केलेले आहे. या प्रकृतीच्या कार्याचे खूप सुंदर वर्णन ज्ञानदेवांनी 13व्या अध्यायात ओवी क्रमांक 986 ते 1007 या ओव्यांमध्ये केलेले आहे. ते सर्वांनी आवर्जून वाचावे. वर आपण प्रकृतीचे वर्णन पाहिले. आता पुरुष म्हणजे परमात्मा कसा आहे ते पाहू. परमात्मा म्हणजे ज्ञानमयता, एकता, आनंद. म्हणूनच या दोघांचे तादात्म्य लक्षात घेतले तर या विश्वाचे कार्य कसे चालते ते आपल्याला कळू शकते. तसेच याचा अनुभव आपण याच देही सुद्धा घेऊ शकतो. किंबहुना तो सर्वांनी घ्यावा असे भगवंत इथे आवर्जून सांगत आहेत. तो अमृतानुभव आहे, म्हणजेच परमात्म्याचा अनुभव घेणे आहे. यासंबंधी विनोबाजींनी आपल्या प्रवचनातून पुढील प्रकारचा विचार सांगितलेला आहे. देह आणि आत्मा यांचे हे पृथक्करण सत्यासत्य विवेकाखेरीज शक्य होत नाही. हा विवेक, हे ज्ञान प्रत्येकाने अंगी बांधले पाहिजे. ज्ञान याचा अर्थ आपण जाणणे असा करतो, परंतु केवळ बुद्धीने जाणणे म्हणजे ज्ञान नव्हे. कारण ते बुद्धीने जाणून भागत नाही, तर ते जीवनात भिनले पाहिजे, हृदयात मुरले सुद्धा पाहिजे. ते ज्ञान हात, पाय, डोळे यातून प्रगट व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्या कृतीतून ते दिसले पाहिजे.
सर्व ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय विचारपूर्वकच कर्म करीत आहेत असे झाले पाहिजे. म्हणून या 13व्या अध्यायात भगवंतांनी ज्ञानाची फार सुंदर व्याख्या केली आहे. स्थितप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणेच त्यांनी ज्ञानाची लक्षणे सांगितली आहेत. ती नम्रता, दंभ, शून्यत्व, अहिंसा, ऋतुजा, क्षमा इत्यादी असे एकूण 20 गुण भगवंतांनी सांगितले आहेत. आणि या गुणांनाच ज्ञान म्हणून भगवंत थांबले नाहीत, तर ते त्याच्या उलट जे जे सारे काही आहे ते अज्ञान आहे असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. ज्ञानाची जी साधना सांगितली ती साधना म्हणजेच ज्ञान, सद्गुण म्हणजेच ज्ञान. गीतेतील ही साधने ज्ञानदेवांनी फार कळकळीने वर्णन केली आहेत. या साधनांचे, या गुणांचे 5च श्लोक भगवद्गीतेत आहेत. परंतु ज्ञानदेवांनी विस्तार करून त्या 5 श्लोकांवर 700 ओव्या लिहिलेल्या आहेत. सद्गुणांचा विकास समाजात व्हावा, सत्यस्वरूप परमात्म्याचा महिमा समाजात वाढावा, याची ज्ञानदेवांना फार तळमळ होती. ज्ञानदेवांनी या गुणांचे वर्णन करताना आपला सारा अनुभवच त्या ओव्यामध्ये ओतलेला आहे. ज्ञानदेवांच्या रोमरोमांमध्ये हे गुण भिनलेले होते आणि त्यांना भूतमात्रांबद्दल कळवळासुद्धा होता. अशा कारुण्याने भरलेल्या हृदयातून ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी प्रकट झाली आहे. त्या गुणांचे त्यांनी विवेचन केलेले आहे. त्यांनी लिहिलेले ते गुणवर्णन अवश्य वाचावे, त्याचे मनन करावे, ते अंतरी ठसवावे. उत्तरोत्तर आपला विकास करून घेत, आत्म्यापासून देह अलग करीत करीत सर्वांनी सारे जीवन परमेश्वरमय करण्याचा प्रयत्न करावा, असे विनोबाजींनी इथे सांगितलेले आहे. इथे आपण थांबूया.